ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वर येथे गेले. तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसले. ते मारुती होते व मुसळधार पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून एका कपारीमध्ये गुफा बनवण्याचा प्रयत्न करीत होते. ते पाहून नाथांना नवल वाटले. त्यांना खरे स्वरूप न कळाल्यामुळे ते त्यांना चेष्टेने माकड म्हणाले. माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? या भयंकर वर्षावात तू कसे काय घर बांधणार? अरे, तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? हे ऐकून मारुती म्हणाला, बाबा रे, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा तू आहेस तरी कोण? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी जती आहे, मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखले जाते. त्यावर मारुती म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमान एवढा एकच जती आहे. तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोण उपटला? तुला या पदव्या कोणी दिल्या? नाथ, जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायला हवा की नाही? तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, एखाद्याचा प्रताप शक्तीचा अनुभव असल्याशिवाय कोणी कोणाला पदवी देईल का? त्यावर मारुती म्हणाले, मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य आहे काय ते. पूर्वी हनुमंताच्या सहवासात असताना मला त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांची सहस्र शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीचे तुला निवारण करता आले तर काही तथ्य आहे असे मी समजेन, नाहीतर तुझा हा किताब घेऊन चालता हो. तेव्हा त्यांच्या आव्हानांचा स्वीकार करून मच्छिंद्रन म्हणाले, माकडा, उगीच वटवट कशाला करतोस? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे तो. हे ऐकून मारुती संतापला. त्याने क्षणार्धात महाकाय रूप धारण केले आणि नाथांवर पर्वतांचा मारा केला. ते पाहून हा वानर सर्वसामान्य नसून साक्षात मारुती आहे हे लक्षात आले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या साहाय्याने त्या पर्वतांचे निवारण केले. ते पाहून चवताळलेला मारुती हातामध्ये डोंगर घेऊन त्यांच्यावर धावला. तेव्हा नाथांनी त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे मारुतीची सर्व हालचालच थांबली. त्यांचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी आपल्या पुत्राची विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि मारुतीला मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्या विनंतीचा मान ठेवून नाथांनी मारुतींना मुक्त केले. तो देह भानावर येताच वायुदेवाने त्यांना या नाथांच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे असे सांगितले आणि त्यामुळे तुझा पराक्रम चालणार नाही असे देखील सांगितले. मग त्या पितापुत्रांनी मच्छिंद्रनाथांना सख्य केले आणि त्याला त्यांच्या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा त्या दोघांना वंदन करून नाथ मारुतीला म्हणाले, हे कपिराज, तू मला मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालास, शाबरी कवित्वास वरही दिलास आणि आता माझ्याशी युद्धही केलेस. हे कसे? यावर मारुती हसून म्हणाले, मी तुला आधीच ओळखले होते. तू कोणाचा अवतार आहेस हेही मला माहीत आहे, पण मार्तंड पर्वतावर देवतांनी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली. आता मला तुझ्याविषयी काहीच चिंता नाही. हे ऐकून मच्छिंद्रनाथ खूप आनंदी झाले. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणाले, नाथा, कित्येक वर्षापासून तुझ्या डोक्यावर एक ओझे आहे. ते दूर करण्यास फक्त तूच समर्थ आहेस. तेव्हा कृपा करून तू माझे कार्य करशील असे मला वचन दे. ते ऐकून नाथ म्हणाले, मला कुठले काम करायचे आहे ते तरी सांग. तेव्हा मारुती म्हणाला, रावण वधानंतर श्रीराम व सीतामाई अयोध्येत गेलो होतो. तेव्हा सीतामाई मला म्हणाल्या, हनुमंता, तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. त्या बाबतीत तू मला आधी वचन दिले तरच ही इच्छा मी प्रगट करीन. त्यावेळी मी तिला तसे वचन देतोस. ती म्हणाली, तू गृहस्थाश्रम माझा स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावासा असे मला वाटते. हे ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले घराणे रडत रडत सांगितले. तेव्हा ते म्हणाले, रावण वधानंतर तुला श्री राज्यात जावेच लागते. ही परंपरा आहे.
प्रत्येक युगाच्या चोकडीत तुला, मला आणि रावणाला जन्म घ्यावा लागतो आणि निर्धारित कार्यही करावेच लागते. तुझे श्रीराज्यात जाणं हे त्यातीलच एक कार्य आहे. आजपर्यंत असे 98 वेळा झाले आहे. आता 99वी पाळी आहे. तेव्हा तू निशंक मनाने श्रीराज्यात जा. तू अर्धरेता आहेस. तुझ्या भुंभुकाराने स्त्रिया गर्भवती होतील आणि तुझे ब्रह्मचर्यही ढळणार नाही आणि तुला स्त्रीसंगाचे पातकही लागणार नाही. तेव्हा मनात नसूनही श्रीराज्यात गेलो. तिथे स्त्रिया या होत्या. मेनकानी नावाची राणी तिथे राज्य करत होती. माझ्या भुभुकाराने तेथील स्त्रिया गर्भवती होऊ लागल्या. पण एके दिवशी मौनकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून शरीर संगाची मागणी केली. तेव्हा मी तिला तुझी इच्छा मच्छिंद्रनाथ पूर्ण करेल असे वचन दिले. ते वचन तू माझ्यासाठी पूर्ण कर, म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून सुटेन. ते ऐकून मच्छिंद्रनाथांच्या विकल्पाची वावटल उठली, पण मारुतीने त्या सर्वांचे योग्य निरसन केले. मौनुकीच्या पोटी तुझा पिता उपरीचर वसुमीनाथ रूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावील असे देखील सांगितले. तेव्हा नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि वायुदेव आणि मारुती यांचा निरोप घेऊन आपल्या पुढील तीर्थयात्रेस निघाला. या अध्यायाचे जर पठन केले तर सर्व क्षेत्रातील शत्रूंचा हा नाश होतो आणि मुष्टिविद्याही प्राप्त होते आणि घराघरामध्ये मारुतीरायाचा कायम वास हा राहतो. मित्रांनो, नवनाथ कथासार याचे संपूर्ण भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधी पुढील 2 अध्याय बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.